नमस्कार मंडळी. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. कहाणी अजस्त्र पुलांची यातील पहिल्या भागाची सुरुवात आपण पाहिली. गोल्डन गेट ब्रिज हा कोणत्या भौगोलिक परिस्थितींवर मात करून जोसेफ स्ट्रॉसने उभा केला हे आपण पहिल्या भागात पाहिलं. आता दुसऱ्या भागात बघूया याच्या निर्मितीची विलक्षण कथा. मंडळी, आम्ही नेहमीच पिकनिकला जातो. तर पिकनिकला गेल्यानंतर तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल की असं छान दोन झाडांना बांधलेल्या हॅमॉकवर थोडा वेळ नुसतं पडून राहायचं आणि आपण तिथे पडून राहायचं आणि कोणीतरी आपल्याला छान हातात पेय द्यायचं, खायला द्यायचं आणि ते पीत पीत गुटके घेत घेत आपण छान पिकनिकचा आनंद घ्यायचा. आता तुम्ही विचार करा, ही हॅमॉक जी आहे याचा शेप कसा असतो? आपल्या वजनामुळे तो शेप पॅराबोलिक असतो. आता हॅमॉकच्या ऐवजी तुम्ही विचार करा की ही हॅमॉक दोन झाडांऐवजी दोन अजस्त्र खांबांना बांधलेली आहे. म्हणजे काय होईल की हेच खांब 230 मीटर उंचीचे अशी तुम्ही कल्पना करा. 230 मीटर म्हणजे किती? साधारण 70 मजली इमारत. आणि आता जो हॅमॉक आहे तो हॅमॉक फक्त 2 केबल्सच्या रूपात राहील आणि त्या हॅमॉकवर वजन तुमचं नाही राहणार. या 1250 मीटर लांबीच्या रस्त्यावर चालणाऱ्या सगळ्या मोटार गाड्यांचं राहील. म्हणजे काय की हा हॅमॉक आता हॅमॉक नाही राहिला. हा हॅमॉक आहे गोल्डन गेट ब्रिज, ज्याचा रस्ता 2 खांबांमधला 1250 मीटर म्हणजे ऑलमोस्ट 1.25 किलोमीटर, जो पायी क्रॉस करायला आपल्याला साधारण 20 मिनिटं लागतील, एवढा लांबच्या लांब हा पूल हॅमॉकच्या 2 स्टील केबलनी आता पेलून धरलेला आहे. आणि आता एरवी तर आपण हॅमॉकचे जे दोर आहेत ते झाडाला बांधतो. येथे ही केबल त्या खांबांना बांधून चालणार नाही, कारण त्या वजनाने ते खांब वाकतील आणि तो पूल खाली कोसळेल. त्याऐवजी ही केबल त्या खांबांवरून विरुद्ध बाजूला तशीच नेऊन एका भल्या थोरल्या अँकरला पक्की बांधणार. म्हणजे त्या अँकरचं वजन त्या केबलला पडू देणार नाही आणि ते खांबही व्यवस्थित जागेवर राहतील. तर असा हा गोल्डन गेट ब्रिज, तुम्ही विचार करा, 230 मीटर उंच खांब, त्याच्यात 1.25 किलोमीटर लांब पूल आणि त्याचे अप्रोचेसही तेवढेच 350 मीटर दोन्ही बाजूला सरकलेले, पसरलेले. आणि या केबल, कर्ड केबल म्हणजे वक्राकृती पॅराबोलिक केबलला रस्त्याला जोडणारे 250 उभे केबल्स, ज्यातनं रस्त्याचं वजन या केबलला जाईल. तर असा हा हॅमॉक, महाकाय राक्षसी हॅमॉक म्हणजेच गोल्डन गेट ब्रिज. आणि या ब्रिजचं डिझाईन तुमच्या आता लक्षात आलं असेल की कसं केलं असेल. सांगताना सोपं आहे की आधी हॅमॉक, मग ती दोरी बांधा. पण सगळ्यात पहिले जेव्हा आपण पुलाची निर्मिती करतो तेव्हा पहिले याचे कॉलम, ज्याला ते अजस्त्र असल्यामुळे आपण पायलॉन म्हणतो, या पायलॉनचा पहिले पायवा खोदून किंवा पाया खोदून तो उभा करायचा. तर त्यासाठी उत्तरेकडचा मरीन काउंटीचा भाग पहिले निवडला. आणि या मरीन काउंटीचा भाग इतका चांगला होता की पायासाठी जो पक्का मजबूत दगड लागतो तो फक्त 6 मीटर खोल होता. त्यामुळे या 230 मीटर उंचीच्या कॉलमची निर्मिती भराभर झाली, विनासायास झाली. काही विशेष श्रम पडले नाहीत. आणि काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करून जेव्हा हेच काम दुसऱ्या बाजूच्या दक्षिणेकडच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या कॉलमसाठी सुरू करण्यात आलं, तेव्हा हेच मजूर तेच फॉर्मवर पुन्हा कामास आलं. म्हणजे खर्च अर्ध्याने कमी झाला. हो, नाही तर तुम्ही म्हणाल दोन्ही कॉलम एकसाथ केले तर वेळेची बचत नाही का होणार? वेळेची बचत करून काय फायदा? कॉस्ट कमी झाली पाहिजे ना, आणि तीही $1 बिलियन मध्ये. म्हणून हा खटाटोप. आता दक्षिणेकडचा
पायलॉन म्हणजे अजस्त्र कॉलम उभा करायचा हे जरा दिव्यच होतं. आणि आपण असं म्हणतो ना पूर्वी, की एक राजा होता, त्याला एक आवडती राणी होती, एक नावडती राणी होती. तर तशा या पुलाची आवडती राणी होती उत्तरेकडची आणि नावडती कोण होती? दक्षिणेकडचा कॉलम. तो का? तर हो, एकतर हा कॉलम समुद्राच्या आत 400 मीटर होता. बरं, तिथे जमिनीची म्हणजे समुद्राची खोली होती 60 मीटर. म्हणजे तेवढ्या खोल तुम्हाला पाया करावा लागेल. मग एवढा खोल जायला काय करावं लागेल? त्यासाठी काय करावं लागलं? तर सगळ्यात पहिले समुद्राच्या त्या कॉलमच्या भागात उभे स्टीलच्या शीट्स टाकून पहिले ती जागा मोकळी करावी लागली. ती भिंत 1 मीटर पेक्षाही जास्त थिकनेसची, जाडीची अशी बांधली आणि एका फुटबॉल स्टेडियम एवढी ती जागा काँक्रीटच्या भिंतींनी तयार केली. खाली तेवढंच काँक्रीट घातलं. अफलातून वॉटरप्रूफ फुटबॉलचा मैदानाचा चेंबर तयार झाल्यानंतर पुढचं काम सोपं होतं. 190 लक्ष गॅलन पाणी पंपानी बाहेर टाकलं. म्हणजे आता ही कोरडी विहीर तयार झाली, ज्यात मजूर जाऊन पुढचं काम करतील. त्याप्रमाणे हे मजूर मग त्यात गेले. त्यांनी पहिले कॉलमला आधार देणारा मोठा असा आधार तयार केला, ज्याला आपण पियर म्हणतो. हा पियर तयार केला आणि त्याच्यावरती मग 230 मीटर उंचीचा दुसरा पायलॉन तयार झाला. बरं, हा जो कॉलम आहे, तो वेगळ्या प्रकारचा आहे. याचे 2 भाग आहेत. एक कॉलमचा प्रत्येक भाग हा 14.5 मीटर बाय 7.5 मीटरचा आहे आणि दोन्ही एकसारखे आहे, पण दोघांमध्ये 27 मीटरचं अंतर आहे. हे अंतर एक्झॅक्टली रस्त्याच्या रुंदीचं आहे. जेवढा तो रस्ता रुंद राहील. आता तुम्ही म्हणाल, 2 एकसारखे भाग हे 27 मीटर दूर का ठेवले? कारण सोपं आहे. जर हे 2 भाग एकमेकांना चिकटून ठेवले असते, तर त्यांची ताकद फक्त दुप्पट झाली असती. परंतु जर त्यांच्यामधला त्यांच्यामधलं अंतर हे 27 मीटर ठेवलं, तर या 2 भागांची एकत्रित ताकद 64 पटींपेक्षाही जास्त होणार. हे कसं? तर तुम्ही विचार करा, की तुम्ही बसमध्ये उभे आहात आणि दोन्ही पावलं तुमची एकाला एक लागून आहे. बस अचानक थांबते आणि तुम्ही काय करता? पडता. पण तेच जर बस पडायच्या आधी तुम्ही कंडक्टरकडे बघा, ब्रेक लावायच्या आधी बघा. कंडक्टर आपले दोन्ही पाय फाकवून उभा राहतो. त्यामुळे काय होतं, की तो पडूच शकत नाही कारण या 2 पावलांमुळे त्याची ताकद 100 पटीने वाढलेली असते. तसंच या कॉलमचं आहे. तर हे 2 कॉलमचे 2 भाग एकमेकांपासून इतके दूर ठेवले, की त्याची ताकद या सगळ्या दाबाला सहन करू शकते. कारण त्यावरनं केबल्स जाणार. आणि हो, हे कॉलम जेव्हा बांधायला लागली ना, अँकरेज ब्लॉक्सचीही निर्मिती केली. कारण हे अँकर ब्लॉक 50,000 टनाच्या आसपासच्या वजनाचे आहेत. 2 भागातले, 2 टोकाला. यातलं अंतर आहे 2332 मीटर म्हणजे जवळपास 2.25 किलोमीटर. एकंदर पुलाची लांबी तेवढीच आहे हो. तर 2332 मीटर दूर असलेले 50,000 टनांचे हे अँकर ब्लॉक्स तयार करायला भरपूर वेळ लागणार होता. तर तेही कॉलमचं बांधकाम संपता तयार झाले. म्हणजे काय झालं? की 2 कॉलम तयार झाले 230 मीटरचे. 2 बाजूचे अँकर्स तयार झाले. आता खरी मजा आहे ती पुढच्या
जोखमी आणि जबाबदारीच्या कामाची. कारण हा भाग तर तुलनेने फार सोपा होता. आता याच्यावरती केबल आणि रस्ता कसा टाकला ते आपण पुढच्या भागात बघू. आणि हो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर जरूर सांगा. आम्हाला त्यावर विचार करून त्याप्रमाणे आम्ही मॉडिफिकेशन्स करू. तुमच्या आवडीची काही स्ट्रक्चर्स तुमच्या मनात असतील तर तेही सांगा. आम्ही त्याप्रमाणेही पुढचे स्ट्रक्चर्स किंवा वास्तू तुम्हाला सांगू. हां, पण एक करा मात्र, आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका.